प्रभात आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय बँकांची बॉन्ड विक्री. बँकांची बॉन्ड विक्री ही बातमी 22 ऑगस्ट 2024च्या अनेक पेपरमध्ये तुमच्यापैकी अनेकांनी वाचली असेल. एकंदरीतच कर्ज उभारणी, निधी उभारणी आणि कर्ज वाटप हे कुठच्याही बँकेचं किंवा वित्त संस्थेचं एक आद्य कर्तव्य असतं आणि त्यामुळे एखाद्या बँकेनं आपल्या टायर 2 ची रिक्वायरमेंट, इतर काही गोष्टी म्हणून एखाद्या बॉन्डची उभारणी करणं किंवा बॉन्ड विकून पैशाची उभारणी करणं ही गोष्ट काही फार वेगळी आहे अशातला भाग नाही. आणि तरीही भावशेखर मध्ये हा विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे ज्या वेळेला आपण सगळ्यांनी 22 ऑगस्ट 2024च्या काही पेपरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सहित इतर अनेक सरकारी बँका ऑगस्ट 2024 हा महिना संपायच्या आत 30,000 कोटी रुपयांच्या बॉन्डची विक्री करून पैसे उभारणार ही बातमी जेव्हा वाचली, त्या बातमीचं स्वरूप आणि मी आत्ता म्हटलं हे वाक्य याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. आणि हा प्रकार एकदा होऊन थांबेल असा नसल्यामुळे साहजिकच येणाऱ्या काळात तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदाराला कदाचित सरकारी बँकांच्या माध्यमातून एक वेगळं इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट, गुंतवणुकीचं साधन मिळतं का याचा विचार केला पाहिजे. बघा, ती बातमी काय म्हणते की स्टेट बँकेसहित इतर सरकारी बँका 30 ऑगस्ट 2024च्या आत सुमारे 30,000 कोटी रुपयांची बॉन्डची विक्री करून पैसे उभारतील. याच्यामधल्या प्रत्येक शब्दावरती एक एक भाग करता येईल अशी स्थिती आहे. परंतु आपल्या मालिकेचं नाव भावशेखर आहे, अर्थशेखर नाही, आणि त्यामुळे तो मोह टाळतो. एकंदरीतच बँकांकडे जात असलेल्या ठेवींचं प्रमाण खूप कमी होत आहे. ही चर्चा 2024 हे वर्ष सुरू झाल्यापासून आपल्या देशांमध्ये आहे. निवडणूक व्हायच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतरही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वारंवार बँकेच्या अध्यक्षांना, विशेषतः सरकारी बँकांच्या अध्यक्षांना असं आवाहन केलं होतं की या ना त्या स्वरूपामध्ये प्रयत्न करून बँकांकडे वळणाऱ्या ठेवींचं प्रमाण आणि रोखता ही वाढती राहील याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या असं लक्षात येईल की स्टेट बँकेसारख्या अत्यंत महत्वाच्या सरकारी बँकेनं 444 दिवसांची एक फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरूपाची योजना जाहीर केली होती. दिसायला ते गणित दिवसात दिसत असलं तरी 444 दिवस म्हणजे साधारणपणे 1 वर्ष 4 महिने अशी ती परिस्थिती होते, असं विधान मी भावशेखरच्या एका भागामध्ये केलं होतं. अशा पद्धतीची मुदत योजना आणणारी स्टेट बँक ही एकमेव सरकारी बँक नव्हती. परंतु स्टेट बँक ही अनेक सरकारी साधनांचा गुंतवणूकदार किंवा त्याच्या पद्धतीच्या सेवा देणारा पुरवठादार अशा स्वरूपात तुम्हाला आणि मला बँक माहिती आहे. अगदी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना सुरू झाली त्यावेळेला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पोस्टाच्या व्यतिरिक्त जर कुठच्या एकमेव सरकारी बँकेमध्ये उपलब्ध होतं तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया होती. त्यामुळे जोपर्यंत सरकार फार मोठ्या प्रमाणावरती आग्रह करत नाही किंवा तितकीच तातडीची गरज असत नाही, निकडीची गरज असत नाही, तोपर्यंत स्टेट बँक ह्या अशा पद्धतीच्या योजनांमध्ये सहभागी होत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण या बातमीची सुरुवातच मुळी स्टेट बँकेसहित इतर सरकारी बँका या शब्दसमूहानी होते. कारण जसं 444 दिवसांची मुदत ठेव योजना आणणारी स्टेट बँक ही एकमेव सरकारी बँक नव्हती, सरकारी बँक नाही, इतर काही सरकारी बँकांनी 600 दिवस, 605 दिवस, 666 दिवस अशा स्वरूपाच्या योजना आणल्या. या सगळ्यांचे व्याजदर प्रचलित व्याजदरांपेक्षा चढे आहेत. या सगळ्या योजनांमध्ये त्या बँकेचे माजी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि इतर ज्येष्ठ नागरिक यांना नेहमीपेक्षा किंवा या योजनेसाठी घोषित केलेल्या व्याजदरापेक्षा जास्त दरानं व्याज मिळतंय हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आजच्या भावशेखरच्या विषयाला ही असलेली पार्श्वभूमी जरूर लक्षात घेण्याजोगी आहे. आज एकंदरीतच बँकिंग क्षेत्राची आणि विशेषतः त्यातही सरकारी बँकांमध्ये, आणि या बातमीनुसार बोलायचं झालं तर स्टेट बँकेसहित इतर अनेक सरकारी बँकांची परिस्थिती अशी आहे की कर्ज प्रस्ताव नाहीत असं नाही. करोनाचा काळ उलटून गेलाय. जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशानं करोनाला अत्यंत सक्षमपणाने तोंड दिलंय.
आज मितीला जगामध्ये करोना नंतरच्या काळातही गेल्या 6 वर्षामध्ये सरासरी दरवर्षी 6% जास्त दराने ज्यांचं राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न, मराठीत सांगायचं झालं तर GDP वाढतोय, असे जे नाममात्र 3 देश आहेत, त्या 3 देशांमध्ये आपला देश आहे. आणि त्यामुळे एकीकडे कर्ज प्रस्तावांची संख्या आणि कर्ज प्रस्तावातून मागितलेली कर्जाची रक्कम याचं तर प्रमाण वाढतंय, पण त्या प्रमाणामध्ये ते कर्ज देण्यासाठी जो निधी किंवा पैसा बँकांजवळ उपलब्ध पाहिजे, तो निधी किंवा पैसा त्या प्रमाणामध्ये बँकांमध्ये उपलब्ध नाही, असं चित्र आहे. त्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध नाही हा शब्दप्रयोग महत्वाचा. बँकांकडे डिपॉझिट जात नाहीये तशातला भाग नाही. पण एकंदरीतच या वर्क फ्रॉम होमच्या दिवसामध्ये किंवा जमान्यामध्ये भांडवल बाजार किंवा शेअर बाजाराकडे वळलेला पैसा, इतर खाजगी क्षेत्रातल्या बँका नसलेल्या अशा वित्तीय कंपन्या, ज्यांना आपण मराठीमध्ये हल्ली नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज किंवा NBFC म्हणतो, मग ती श्रीराम असेल, ती सुंदरम असेल, सिटी युनियन असेल, अशांनी केलेल्या बजाज असेल, अशा कंपन्यांनी जाहीर केलेल्या मुदत ठेवी योजना, त्यामुळे ठेवीच्या रूपातल्या पैशाला बँकांना एक तगडी स्पर्धा निर्माण झाली आणि त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती इतकी तीव्र आहे की त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री यांना बँकांच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये या विषयाला स्पर्श करावा लागला. इतकंच नव्हे तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मुळातच या कर्जाची रक्कम काही प्रमाणामध्ये तरी त्या उद्योगातनं, विशेषतः नव्यानं स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया याच्यामध्ये सुरू होणाऱ्या उपक्रमांची रक्कम किंवा गरज काही प्रमाणात तरी त्या कंपनीकडे असलेल्या पैशातनंच भागावी, या दृष्टिकोनातनं तर एंजल टॅक्स 2024-25 सालासाठीचा जो अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला, त्याच्यामध्ये एंजल टॅक्स रद्द झाला नाही ना, याचा विचार करण्याजोगा आहे. आणि या पार्श्वभूमीवरती जेव्हा आता अशी बातमी पेपरमध्ये येते की स्टेट बँकेसहित इतर अनेक बँका, सरकारी बँका ऑगस्ट 2024च्या आत बॉन्ड्सची विक्री करून थोडकी नव्हे 30,000 कोटी रुपयांची रक्कम गोळा करते, या बातमीला एक राजकीय संदर्भही आहे की एकंदरीतच लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल केंद्र तत्कालीन आणि आजच्या केंद्र सरकारला जरी आज त्यांची सत्ता परत आली असली तरी त्यांच्या अपेक्षेनुसार लागलेले नाहीत. आणि त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाताना, कारण 5 राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका आपल्याकडे व्हायचेत, त्यातल्या काहींच्या तारखा जाहीर झाली आहेत, काहींमध्ये निवडणुका होणार एवढंच सांगितलंय, परंतु तारीख झालेली नाही. अशा वेळेला या कर्ज माध्यमातनं एक सकारात्मक पार्श्वभूमी राजकीय अंगानं पण आर्थिक पातळीवरची असं देण्याचा तर प्रयत्न नाही ना, याचा विचार केला गेला पाहिजे. यामागची सरकारी किंवा राजकीय कारणमीमांसा काहीही असली तरी याचा एक सकारात्मक आर्थिक परिणाम होईल आणि यातनं एकंदरीतच भारतीय गुंतवणूक क्षेत्राबाबत एक वेगळं चित्र, एक वेगळं साधन प्रामुख्यानं पुढे येईल, हे स्वरूप नक्की. आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय सरकारी बँकांची बॉन्ड्सची विक्री असं. मगाशी जसा मी 2024-25च्या अर्थसंकल्पातल्या एका तरतुदीचा उल्लेख केला, तसा की दुसरी ही पार्श्वभूमी इथे आहे. प्रत्यक्षामध्ये ही घोषणा 22 ऑगस्ट 2024ला जरी झाली असेल तरी अर्थसंकल्प निर्मितीच्या प्रक्रियेच्या काळातच अशा स्वरूपाची बॉन्ड विक्री करायची, हे सरकारी पातळीवर किंवा या बँकांच्या पातळीवर निदान अनौपचारिकपणे तरी चर्चेला घेतलं गेलं होतं का, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. अर्थात कारण अशा महत्वाच्या गोष्टी या नेहमीच सर्व संबंधितांच्या चर्चा विनिमयातनं होत असतात आणि अशी चर्चा आणि विनिमय जेव्हा जास्त होतो त्यातनं त्याची अंमलबजावणी जास्त सुगम पद्धतीने, सुलभ पद्धतीने करता येते, हे मी स्वानुभवातनं सांगू शकतो. मग अशा दृष्टिकोनातूनच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सोनं, घर किंवा रिअल इस्टेट आणि शेअर बाजार या तिन्हींचं इंडेक्सेशन मागे घेण्यात आलं. शेअर बाजारातल्या अल्पकालीन भांडवली नफा म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा दर वाढवण्यात आला. दीर्घकालीन भांडवली नफा म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा वाढवण्यात आला. पण
इंटरेस्ट ऑन इन्कम और इंटरेस्ट ऑन डिबेंचर, इंटरेस्ट फ्रॉम डिबेंचर इन्कम याच्याबद्दलच्या कराच्या दरामध्ये कोणतीही बदल करण्यात आलेले नाहीत. असाच प्रकार शेअर्सच्या गुंतवणुकीतनं मिळणाऱ्या डिव्हिडंडच्या करांबाबत झालाय. म्हणजे डिबेंचर पासून मिळणारं व्याज असू दे किंवा शेअर्स पासून मिळणारा लाभांश असू दे, याबद्दलच्या कररचनेमध्ये कुठच्याही प्रकारचा बदल 2024-25 सालासाठीचा अर्थसंकल्प करत नाही. आणि तो अर्थसंकल्प संमत व्हायच्या वेळ आलेली असताना आता या बँकांच्या बॉन्डची विक्री जाहीर होते. याच्यामध्ये केवळ निव्वळ योगायोगाचा भाग नसतो, हे अत्यंत उत्कृष्ट नियोजनाचा भाग असतो. एकंदरीतच वर्षानुवर्ष आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये शेअर बाजाराला चालना मिळाल्याचा फायदा शेअर बाजारामध्ये ताबडतोब झाला. त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या, आपल्या व्यवहाराचं प्रमाण, आपल्या व्यवहाराचं सातत्य हे वाढतं राहिलंय. पण असे बदल वारंवार गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्येच असलेल्या शेअर बाजाराच्या बरोबरीने कर्जरोखे मार्केट, डेट मार्केट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केट याच्यामध्येही अनेक सरकारांच्या काळामध्ये केलं गेलं. अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं म्हणजे अटलजींची सलग 3दा असलेली कारकीर्द, डॉक्टर मनमोहन सिंगांची 2दा असलेली कारकीर्द आणि मोदी सरकारचा हा 3रा पंतप्रधान पदाचा कालखंड, असं 3-2-3 अशा 8 वेगवेगळ्या पंतप्रधान कालखंडीमध्ये व्यक्ती 3 आहेत पण कालखंड 8 आहेत. या नात्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आले. त्याच एक पुढचं पाऊल म्हणून हे केलं गेलंय का याचा विचार केला पाहिजे. कारण अलीकडच्या काळामध्ये या नात्या स्वरूपामध्ये कोणताही वयोगट असू दे, कोणताही उत्पन्न गट असू दे, दरमहा एक विशिष्ट रक्कम किंवा विशिष्ट काळात विशिष्ट रक्कम असं मिळण्याकडे लोकांचा कल वाढता आहे. शेअर बाजाराचा डिव्हिडंड हा कंपनीला ऐच्छिक असतो आणि म्हणून मी अनेकदा माझ्या ट्रेनिंग सेशन मध्ये म्हणतो तसं की डिव्हिडंड इज अन अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट whereas interest is an charge of income. म्हणजे डिव्हिडंड देताना मुळातच कंपनीला नफा होणं ही पहिली पायरी आहे आणि नफा दिल्यानंतर कंपनीला ऐच्छिक असतं की त्यांनी डिव्हिडंड द्यायचा की नाही. भारतामध्ये आपल्या MRF सारखी कंपनी, जागतिक पातळीवरती वॉरन बफेच्या बर्कशायर हाथवे सारखी कंपनी, त्यांना प्रचंड नफा झाला तरी त्याच्या फेस व्हॅल्यूच्या आणि त्याच्या बाजारभावाच्या दोन्हीच्या तुलनेमध्ये अत्यंत नगण्य लाभांश देतं. म्हणजे लाभांश देणं हे केवळ त्या संबंधित कंपनीच्या नफ्यावर नव्हे तर त्याच्या प्रवर्तकांच्या मर्जीवरती अवलंबून असतं. त्यामुळे भागधारकाचा दरवेळेला फायदा होईलच अशी परिस्थिती नसते. मुळातच डिव्हिडंडसाठी शेअर घ्यावा की नाही हा तर एक आणखीनच वेगळा चर्चेचा, प्रसंगी वादाचा मुद्दा राहिलाय. परंतु कर्जरोखे किंवा डिबेंचरवरचं व्याज याचं गणित असं नाही. मुळातच कंपनीला नफा होवो अथवा न होवो, परंतु ज्या कंपनीनं आपले कर्जरोखे गुंतवणूकदारांना विकलेले आहेत, बॉन्ड होल्डर्सना विकलेले आहेत, त्या काळामध्ये कंपनीला नफा होवो अथवा न होवो, कंपनीला आपल्या उत्पन्नातून, शब्दप्रयोग महत्वाचा, म्हणजे इंटरेस्ट इज ऑलवेज पेड आउट ऑफ इन्कम व्हेअरॅज डिव्हिडंड इज ऑलवेज पेड आउट ऑफ प्रॉफिट. Dividend is always discretionary, whereas payment of interest is always compulsory. मग अशा पद्धतीची ठराविक उत्पन्नाची ठराविक काळामध्ये हमी ही द्यायची, म्हणून आता तशा प्रकारच्या साधनांची वाढती मागणी आणि बँकांचीही निधीची गरज असं लक्षात घेऊन आता या बँका बॉन्डची विक्री करतात का हा विचार केला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं हा विषय पुढे नेत असताना अजून 2 मुद्द्यांचा विचार करावा लागेल. एक तर 28 जून 2024 पासनं JP मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्स मध्ये आपल्या देशातल्या 10 कर्जरोख्यांचा समावेश झालाय. आपल्या संपूर्ण देशाच्या संपूर्ण आर्थिक इतिहासामध्ये अशी घटना पहिल्यांदा घडतेय की कुठच्याही जागतिक पातळीवरच्या बॉन्ड इंडेक्स मध्ये भारतीय कंपन्यांनी सरकार सहित जारी केलेल्या बॉन्ड्सचा समावेश होतोय. आणि तो करत असतानाच केवळ JP मॉर्गन नव्हे तर इतर अनेक संस्थांचा असा दाखला आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं जागतिक पातळीवरच्या बॉन्ड इंडेक्स मध्ये भारतीय कर्जरोख्यांचा समावेश असणं, या कंपन्यांची संख्या,
त्या कर्जरोख्यांची संख्या आणि त्याचं सातत्य आणि प्रमाण या चारही घटकांमध्ये बदल होईल. खरं म्हणजे ती वाढ होईल असं विधान आहे. आणि तसं प्रत्यक्षात घडताना आपण पाहिलं. 28 जूनला जेपी मॉर्गनमध्ये अशा पद्धतीनं या 10 बॉन्ड्सचा प्रत्यक्षात समावेश झाल्यापासून जेपी मॉर्गनच्या व्यतिरिक्त अजून किमान 2 ग्लोबल बॉन्ड इंडेक्समध्ये भारतीय कर्जरोख्यांचा समावेश झालाय. आणि मग अशा वेळेला जेव्हा स्टेट बँक आता आपले कर्जरोखे काढते हे लक्षात घेतलं तर स्टेट बँक या भारतीय त्यातही सरकारी बँकेचं वित्तीय स्थानात म्हणजे फिनान्स फील्डमध्ये असलेलं स्थान लक्षात घेता स्टेट बँकेचे कर्जरोखे येणाऱ्या काही काळामध्ये जर या बॉन्ड इंडेक्सचे कुठेतरी समावेश झाला तर केवळ तुमच्या माझ्यासारखे भारतीय वैयक्तिक गुंतवणूकदारच नव्हे तर जागतिक पाठिंबाही वाढू शकतो का याचा विचार करू. आणि त्यामुळे या बातमीची सुरुवातच अशी होते स्टेट बँकेसहित इतर काही सरकारी बँका. म्हणजे स्टेट बँकेचं नाव ज्याला आपण मराठीमध्ये हल्ली लिव्हरेज करणं असं म्हणतो अशा पद्धतीचा तो उल्लेख आहे का याचा विचार केला पाहिजे. आणि दुसरा अशा पद्धतीचा विचार करण्याचं कारण असं की एकदा जर अशा पद्धतीच्या सरकारी बँकांच्या कर्जरोख्याला चांगला प्रतिसाद मिळाला, शब्दप्रयोग महत्वाचा, कारण कर्जरोखे स्वरूपाचं जरी नसलं तरी सुवर्ण रोखे म्हणजे गोल्ड बॉन्ड स्वरूपाचा सरकार पातळीवरती विक्रीला आणण्याचा प्रयत्न आपल्या देशाच्या स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात गेल्या 2-2.5 दशकांमध्ये 10 पेक्षा जास्त वेळा झालाय. पण तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक भारतीय गुंतवणूकदारांनी तर त्याला जरा सुद्धा पाठिंबा दिलेला नाही. यातल्या कुठच्याही कर्जरोख्याच्या विक्रीच्या वेळी ठरवण्यात आलेलं उद्दिष्ट आपण सुवर्ण रोख्यांच्या बाबतीत पूर्ण केलेलं नाही. आणि त्यामुळे सरकार आता बँकांचा विचार करतंय का हा विचार करू. आता सुवर्ण रोख्यांचा विषय निघालाच आहे तर शक्यता नाकारता येत नाही की अर्थसंकल्प संमत होताना इंडेक्सेशन जर पूर्णपणाने पहिल्यासारखं रिस्टोअर केलं नाही, विशेषतः सोन्याच्या बाबतीत केलं नाही, तर सरकार आजपर्यंत त्यांनी जारी केलेले सुवर्ण रोखे म्हणजे गोल्ड बॉन्ड मुदतीच्या किंवा वेळेच्या आधीच बाजारातून काढून घेईल का. आणि मग या पार्श्वभूमीवर तिची जागा या बँकांचे कर्जरोखे घेतील का हा विचार केला पाहिजे. हे दोन्ही पैलू याच्याशी संबंधित आहेत. म्हणून भावशेखरचा आजचा विषय बँकांची बॉन्ड विक्री. आणि या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा की केवळ बँकांची बॉन्ड विक्री इथे हा संबंध संपेल का. मग यातला जर चांगला प्रतिसाद मिळाला, वैयक्तिक स्थानिक गुंतवणूकदार, वैयक्तिक विदेशी गुंतवणूकदार, वैयक्तिक संस्थात्मक गुंतवणूकदार, वैयक्तिक संस्थात्मक विदेशी गुंतवणूकदार म्हणजे फॉरेन इंडिव्हिज्युअल्स, इंडियन इंडिव्हिज्युअल्स, इंडियन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स या चारही पातळ्यांवरती अशा पद्धतीच्या कर्जरोख्याच्या विक्रीला आणि नंतरच्या व्यवहारांना पाठिंबा मिळाला तर भारतातल्या खाजगी क्षेत्रातल्या आणि सरकारी क्षेत्रातल्या विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर, वीज, स्टील अशा क्षेत्रातल्या कंपन्या त्यांचे कर्जरोखे काढतील का. आणि तसं झालं तर लार्सन टुब्रो, NTPC, NHPC, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, कोल इंडिया, आभेल, ONGC अशा कंपन्यांचा विचार केला जाईल का. याच्या आधीच्या भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी विक्रीला काढलेले ऑइल बॉन्ड ही सरकारच्या गाळ्यातली धोंड बनलेली असताना या गुंतवणुकीचं कर्जरोखे म्हणून स्वरूप तेच ठेवताना पण त्याची व्याप्ती, विस्तार आणि व्याख्या बदलण्याचा तर यातनं प्रयत्न केला जात नाही ना. आणि त्यातनं तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदाराला स्पर्धात्मक व्याजदरातनं नियमित तारखेला नियमित उत्पन्न देणारं आणि मुदतपूर्तीच्या वेळेला आपलं भांडवल परत देणारं असं साधन उपलब्ध होणार का. या दृष्टिकोनातनं या 30 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या स्टेट बँकेसहित इतर सरकारी बँकांच्या कर्जरोख्यांकडे लक्ष दिलं जा पाहिजे. ह्या प्रामाणिक मत आपल्या समोर मांडण्यासाठी भावशेखरचा आजचा विषय बँकांची बॉन्ड विक्री. मनपूर्वक धन्यवाद भावशेखर.